नांदेडमध्ये घडलेल्या धक्कादायक हत्याकांडमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी जगात खळबळ उडाली आहे. एकेकाळी दहशत माजवणाऱ्या रिंदा गँगचं नाव पुन्हा चर्चेत आलंय आणि यामागे उलगडत चाललेली कथा आणखीन थरारक आहे. एका राजकीय कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, त्यामागचं सुडाचं कारण आणि तपासासमोर आलेलं अनपेक्षित ट्विस्ट, या सगळ्यांमुळे हा संपूर्ण प्रकार अधिकच गूढ बनलाय. नेमकं काय घडलं, कोण आहे हत्यामागचा खरा सूत्रधार आणि पोलिसाच्या दबावात कोणते धक्कादायक खुलासे बाहेर आले, हे सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नांदेड एक शांत दिसणारं शहर, पण या शहराच्या इतिहासात काही अशी पानं आहेत जी आजही लोकांच्या अंगावर शहारे आणतात. आणि सध्या पुन्हा एकदा तसंच काही घडताना दिसतंय. कारण या हत्याकांड केवळ नांदेडच नाही तर संपूर्ण राज्याला हादरलं आहे. शिंदे सेनेचे युवा शहर प्रमुख अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर 6 एप्रिलच्या सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की ही त्यांची शेवटची सकाळ राहणार आहे. 4 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि जागीच त्यांची हत्या करण्यात आली. ही केवळ एक हत्या नव्हती, तर हा एक प्लॅन केलेला सूड होता. या प्रकरणात पोलिसांना तत्काळ कारवाई करत पियुष शिवाजी शिंदे, मधुसूदन माधव जोगदंड, रोहित राजेश आणि अंकुश गंधमवार या 4 आरोपींना अटक केला. पण तपासात जसं जसं पुढे गेला तसे तसे या प्रकरणाचे धागेदोरे एका जुन्या आणि कुख्यात नावाशी जुळले गेले. रिंदू गँग. हरविंद सिंग सिंधू उर्फ रिंदा, ज्याचं नाव एकेकाळी नांदेडमध्ये दहशतीचं प्रतीक बनलं. पंजाबमध्ये जन्मलेला रिंदा नंतर नांदेडमध्ये आला आणि इथे त्याने स्वतःची गुन्हेगारी सल्ला निर्माण केला. नंतर तो पंजाब, कॅनडा, नेपाळ मार्गे पाकिस्तानला पोहोचला आणि ISIच्या मदतीने भारताविरुद्ध कारवायाच केल्याचं समोर आलं. भारताने त्याला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित केलं होतं. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. पण रिंदूचा शेवट झाला तरी त्याची गँग संपली नाही. या हत्याकांडात मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलं आहे मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, जो आधीपासूनच MPDA आणि मोक्का अंतर्गत तुरुंगात आहे. जेलमध्ये असताना त्याने सोनूचा गेम वाजवण्याचा आरोप झाला आहे. पण इथेच केसला एक धक्कादायक वळण मिळालं आहे. तपासादरम्यान समोर आलं आहे की या संपूर्ण कटाची मास्टर माइंड गोलूची आई इंदू मंगनाळे आहे. हो, एक आईच्या हत्येच्या कटामागे आहे. पोलिसांच्या तपासात उघड झालं की इंदू मंगनाळे हिने स्वतः बँकेतून लाखो रुपये काढून मारेकरांना सुपारी दिली होती. इतकंच नाही तर जोपर्यंत सोनू मरत नाही तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही, असे शब्द तिने आरोपी पियुष शिंदेला सांगितल्याचंही समोर आलं आहे. या कबुलीनंतर पोलिसांनी इंदू मंगनाळेला अटक केलं आणि न्यायालयात हजर केलं. तिच्या वकिलांनी तिला कर्करोगाने आजार असल्याचा युक्तिवाद केला. कोर्टाने तिला एका दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. आता प्रश्न असा आहे, हा सगळा सूड इतका टोकाला का गेला? तर यामागची कहाणी जवळपास 10 ते 11 वर्ष जुनी आहे. सोनू कल्याणकर आणि गोलू मंगनाळेच्या बहिणीमध्ये प्रेम संबंध होते, पण या नात्याला मंगनाळे कुटुंबाचा तीव्र विरोध होता. 2020 मध्ये तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं गेलं. साखरपुडा ठरवला, पण तो साखरपुडा मोडला आणि यासाठी सोनूला जबाबदार धरलं गेलं. इथूनच सुरू झाली ती कट्टर दुश्मनी. 2021 मध्ये गोलूनं सोनूवर गोळीबारही केला होता, पण तेव्हा तो वाचला. मात्र यावेळी प्लॅन पूर्ण होता. दरम्यान 2020 मध्ये नांदेडतील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येमागेही रिंदा गँगचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणात गोलू मंगनाळेला अटक झाली. म्हणजे ही केवळ एक हत्या नसून एक गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेलं जाळं आहे. सध्या भाग्यनगर पोलीस या प्रकरणाला सखोल तपास करत आहे. गोलू मंगनाळेचा यात थेट सहभाग आहे का? आणखी कोण कोण या कटात सामील आहे आणि रिंदा गँग पुन्हा सक्रिय होत आहे का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर येणाऱ्या काळात समोर येईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या प्रकरणाने नांदेड पुन्हा एकदा हादरला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.